लाइन्स प्रायोजक सर्वोत्तम मसाले रामबंधू मसाले। अनिल परब यांची पत्रकार परिषद रद्द। रामदास कदमांचे भाऊ सदानंद कदम परबांची भेट घेण्यासाठी आल्याने पत्रकार परिषद रद्द झाल्याची माहिती। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा सहभाग, खंडणीत अडथळा आणल्याने कट रचून संतोष देशमुखांची हत्या, विशेष मकोका न्यायालयाचं प्रथमदर्शनी निदर्शन। ज्ञानेश्वरी मुंडे घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। पती महादेव मुंडे हत्या प्रकरणाबाबत न्यायाच्या मागणीसाठी घेणार भेट। कृषी मंत्री सभागृहात 18 ते 22 मिनिटं पत्ते खेळत होते। विधिमंडळाच्या चौकशी अहवालातून ही माहिती समोर। रोहित पवारांचा ट्विट करून पुन्हा कोकाटेंवर निशाणा। वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल पवारांच्या घरावर छापा। ईडीकडून नाशिकमध्येही छापेमारी। तब्बल 18 तास झालेल्या चौकशीत काय घबाड सापडलं याची माहिती गुलदस्त्यात। बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाबाबत आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र। पूर्ण झालेल्या घरांचा ताबा लाभार्थ्यांना देण्याची पत्रातून केली मागणी। भाजपने आम्हाला देशभक्तीचे धडे देऊ नयेत, मी माझ्या विधानावर ठाम, तर भाजप त्यांच्या फायद्यासाठी ऑपरेशन सिंदूरचं क्रेडिट घेत असल्याचा प्रणिती शिंदेंचा आरोप। ती आम्ही मार्ग काढत आहोत आणि लवकरात लवकर मराठा आरक्षणाचा सुद्धा प्रश्न सोडवू। परंतु शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन अनेक संघटना लढत असताना अनेक ठिकाणी या शेतकऱ्यांचा आवाज, मराठा आरक्षणावर आवाज उठवणारा त्यांचा आवाज दाबण्याचा कुठेतरी प्रयत्न केला जातोय आणि त्यांच्यावर सुद्धा कडक कारवाई करण्याचं आश्वासन आज मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे। परंतु येणाऱ्या काळात मुख्यमंत्री महोदय हे आश्वासन पाळतील, अन्यथा 9 ऑगस्टपासून आम्ही महाराष्ट्रामध्ये जनजागृती मोर्चे आणि आंदोलनं चालू करणार आहोत। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत ही आमची आंदोलनं चालू राहतील आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जर निर्माण झाला तर त्याला सरकार जबाबदार राहील। म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील, मराठा समाजाला जर न्याय द्यायचा असेल तर सरकारनं लवकरात लवकर या मागण्याचा विचार करावा आणि शेतकऱ्याला आणि समाजाला न्याय देण्यात यावा। अखिल भारतीय छावा तर अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रतिनिधी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेलेले होते। लातूरमध्ये जो काही प्रकार घडला आणि छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली त्याच संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांच्या भेटीला ते गेले होते।